कलियुग आहे. ज्या युगामध्ये आपण वावरतोय या युगाचं नाव आहे कलियुग. इथे जिथे करायचं तिथेच फेडायचं. डाव्या डोळ्याने जर पाप कर्म केली तर उजवा डोळा फेडणार नाही, डाव्या डोळ्यालाच फेडावं येतंय. डाव्या हाताने जर पाप कर्म केली तर उजवा हात फेडत नाही दादा, डावाच हात फेडत असतो. इथे व्यक्तीचा जर विचारच नाही. अनेक भेटले वाल्ल्या कोल्याला, प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता, प्रत्येक जण आपलं द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण ज्या वेळेला नारद मुनींच्या रूपामध्ये सत्संग झाला, संत भेटल्यानंतरच हिताचा उपदेश करत असतात. संत भेटल्यानंतरच हिताचा उपदेश करत असतात. सत्संग झाल्यानंतर, नारद मुनींची भेट झाल्यानंतर पहिले नारद मुनींनी विचारलं, दादा काय करतोय तू? म्हणे बोलण्यात गुंतवू नका, तुमच्याकडे काय आहे ते द्या. काय आहे ते द्या बोलल्याबरोबर संत उदार उदार भरली अनंत भांडार. त्यांच्याकडे काही कमी आहे का? किती आहे? माग त्याशी पुरे धनी आणि काशी उरे. काय म्हणतात तुकोबा? तुका म्हणे पोते देवे भरले नो हेरिते. आता जे आले त्यांना पुरून उरेल एवढा आहे, येणाऱ्यांसाठी सुद्धा शिल्लक आहे. आणि चोराला जर चोरी करायचीच असेल तर संतांकडे करावी. काय? चोराला जर चोरीच करायची तर संतांकडे करावी, संतांच्या विचारांची चोरी करावी, संतांच्या गुणांची चोरी करावी, संतांच्या मार्गदर्शनाची चोरी करावी. ज्याच्याकडून चोरी करतात त्याचाही उद्धार, आणि जो चोरी करतोय त्याचाही उद्धार, त्याचाही उद्धार. काढला विना नारद मुनींनी, माझ्याकडे आहे ते तुला पाहिजे ना, घे. त्याच्या गळ्यात टाकणार तेवढ्यात लांब पळाला. नको बोलतो, सध्या हे खुंटीला टांगून ठेवायची वेळ आली. काय? काही विणेकरी माणसं या ठिकाणी असतील, मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना साष्टांग नमस्कार या ठिकाणी प्रणिपात कर. ही माणसं आहेत तोपर्यंत मौली, बरं का? काही माणसं ठराविक आहेत, विणेकरी तोपर्यंतच. नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी हल्ली खुंटीलाच लटकवून ठेवावा लागतो. पळाला तो, लांब पळाला. हे काय करू मी घेऊन? म्हणे कल्याणच्या बाजारात नेलं तर कोणी घेणार नाही. काय करू मी? दुसरं काही असेल ते द्या. आहे ना म्हणे दुसरं माझ्याकडे, पाहिजे घेशील? हो म्हणे द्या. नारायण नारायण. हे पण नको म्हणे. काय हवंय तुला? माझ्या पोरा बालांना काहीतरी कामा येईल ते घ्या, द्या. दादा तुला तर कामा येईलच येईल, पण पोरा बालांना पण कामा येईल तुला तुझ्या. फक्त देता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे, बरं का? आमचं नेमकं काय होतंय माहितीये का माऊली? आम्हाला असं वाटतंय आमच्या मुलांनी चांगलं वागावं, चांगलं जगावं, चांगली क्रिया करावी, चांगली कर्म करावी. नियोजन काय करतोय? आज 7-7, 8-8 वर्षाच्या पोरांच्या हातामध्ये 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आहेत आमच्या. बाप बोलतोय पण मला जे कळत नाही ते आमच्या लहानाला कळतंय. कुठल्या ऍप मध्ये जायचं ते त्याचं त्याला बरोबर कळतंय, बरोबर बटना दाबतो तो. काय लहान पोराला बुद्धी दिली बघा ना, सांगतोय तो. जरा त्या बुद्धीचा उपयोग जर चांगल्या ठिकाणी केला तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आमच्या मुलांच्या हातात आहेत. लिहिता वाचता येत आहे. 15-15, 20-20 वर्षाची मुलं आमच्या घरात आहेत, पण अजून हरिपाठ ग्रंथ हाताला लागला नाही. हे दुर्दैव आहे. हरिपाठ ग्रंथ हाताला लागला नाही, हे दुर्दैव आहे. बऱ्याच महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्या आई बहिणी बऱ्याच आहेत. एखादी तरी माझ्या आई बहिणी या ठिकाणी आहे का तिच्या घरामध्ये भाकरी भाजायला तवाच नाही? भाकरी भाजायच्या असल्या की शेजाऱ्यांचा तवा आणते, भाकरी भाजून झाली की परत घासून नेऊन देते, परत पाहिजे म्हणून. आहे का माझी ताई बहीण कोणी इथे आहे अशी ज्यांच्या घरात तवाच नाही भाकरी भाजायला?
भाजी घालायला टोपशी नाही, घरात 4 माणसं आहेत, 3च ताटं आहेत, 3घे जण आधी जेवतात, नंतर एक जेवतो, ताटं कमी असल्यामुळे. आहे का कोणी असे? नाही ना. तुमच्यापैकी निम्मे बाया अशा असतील की त्यांच्या घरामध्ये हरिपाठ ग्रंथ नाही 25 रुपयाचा. संसारात आम्ही कमी पडत नाही, पण जीवन जगण्यासाठी जे नियोजन आहे ते नियोजन आम्ही काय करतोय? सुखाची अपेक्षा आहे, नियोजन करा ना. जगायची अपेक्षा आहे, जगण्यासाठी धडपडतोय, जगण्याचं नियोजन करतोय. कधीतरी मृत्यूचं सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे. मृत्यूचं सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे. घे दादा नारायण नारायण, तूही घे, तुझ्या मुलाबालांनाही दे, तुझाही उद्धार आणि त्यांचाही उद्धार. म्हणजे माझ्या पोराबालांना हे आवडत नाही, मग काय आवडतंय? हे कोणासाठी करतोय दाता? ज्यांच्यासाठी करतोय त्यांना जाऊन विचार जरा, वाटेकरी आहेत का? सुख के सब साथी, दुख में ना कोई. व्यसनाधीन करणारे, व्यसन करायला लावणारे, नको तो नाद लावणारे अनेक मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र जवळ ठेवा, जे माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा सांगतील मोजकेच मित्र असलेले बरे. काय सोयऱ्या धाऱ्यांचा लय अभिमान ना आपल्याला, मित्रांचा अभिमान खूप आपल्याला, आपल्या घरातल्यांचा अभिमान खूप आपल्याला. हो सांगतोय सुद्धा, माझ्या पोरांना जर कळलं ना मी कामावरून आलोय, अर्ध्या रस्त्याला घ्यायला येतात ते, पण तो निरीक्षण करत नाही की हातातली पिशवी घेतल्याबरोबर पोरं घराच्या दिशेने निघतात. मागे बाप आलाय की नाही आलाय तेही माहित नाही, पण बापाला भ्रम काय? माझ्यावर प्रेम आहे, मला घ्यायला येतात, तुला नाही दादा. हातातली पिशवी घ्यायला येतात. ज्या दिवशी हातातली पिशवी बंद होईल ना आणायची, त्या दिवशी बाप आलाय की नाही आलाय पोरांना पता पण नसेल. तुझ्यावर प्रेम नाही, हातातल्या पिशवीवर प्रेम आहे. कामावर गेल्यानंतर दुपारच्या वेळेला फोन येतो, अहो ऐकलं का, संध्याकाळी येताना जरा कांदे आणा, बटाटे आणा, लसूण आणा, मिरची कोथिंबीर आणा, आणि जर पालेभाज्याच्या काही 1-2 जुड्या भेटला तर त्या घेऊन या. गाई गडबडीमध्ये बिचारा तसाच निघून येतोय. पूजाच होते ना, आल्याबरोबर आरती ना त्याची. काय पिशव्या जर हातात असतील तर घरातले खुश आहेत, आनंदी. अरे बापरे, 1 किलो सांगितले होते, 2.5 किलो आणले, आनंदीच आनंद. रिकामा आला तोंडच पाहावं, मग त्याचं नाही सांगणाऱ्या जो कोणी असेल त्याच. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतीच असेल एकला रे प्राण्या मासे मासे. माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं माथ्यावर, फक्त आमच्या ते ओझं घेऊन आम्ही फिरतोय. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे कुंजे कुळाभिमान. ते माथ्यावर आम्ही फक्त ओझं घेऊन फिरतोय. आम्हाला माहित नाही ते आमचं आहे की कोणाचं आहे, नाही माहिती. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे. म्हणून बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सगळे मेल्यापाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार, नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे. म्हणून जाऊन विचार, ज्यांच्यासाठी हे सगळं काही करतोय ते वाटेकरी आहेत का? पळायचा विचार आहे का? बांधून ठेव, तू येईपर्यंत मी इथेच आहे, जरा सुद्धा हलणार नाही. कारण तुझ्यात बदल करून घ्यायचा आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे ना, म्हणून कळवळा येत असे. बरं कमावली. 4-4.5 हजार अभंगाची गाथा जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिली, आमचा उद्धार व्हावा या उद्देशाने. ती गाथा माथ्यात जात नाही हे दुर्दैव आहे. वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला.
वयाच्या अवघ्या 16 वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी बांधलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 1608 ते 1650 अवघी 42 वर्षाचा कार्यकाल जगद्गुरु तुकोबांचा. 9 वर्षाची मुक्ताई आमची तिन्ही देवांना उपदेश करते. त्रिदेव जननी म्हटलेला आहे. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची. 3 देव, ज्ञानदेव, सांगदेव आणि नामदेव. बरं का? उलट उलट माघारा गडी या फिर गोते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते भया भल्या पोहणारांचं उलथून पाडीते. चांग देव 1400 वर्ष तपश्चर्या करणारे. बरं का? योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली विश्वगुरु, अवघ्या विश्वाची माऊली, माऊली ज्ञानोबा. आणि नामदेवांना उपदेश करत असताना त्याच 9 वर्षाच्या मुक्ताई म्हणतायत, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार केला नाही, का अहंकार केला नाही. बरं का? 9 वर्षाची मुक्ताई 3 देवांना उपदेश करते. 16 वर्षी माऊली आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ देत आहेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती वयाच्या अवघ्या 16 वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधतायत. आमचे 16चे कुठे आहेत? काय म्हटलेलं आहे? तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. आणि म्हणून जाणीव करून दिली, सांगितलं, जा विचार त्यांना वाटेकरी आहेत का? पळून जाणार नाही मी. अरे उद्धार करण्यासाठी आलेलो आहे, बदल करण्यासाठी आलेलो आहे, परिवर्तन करण्यासाठी आलेलो आहे. गेला विचारलं, इंगळी चावल्याचं सोंग केलं त्या बाईने. वेदना घेताय का? म्हणे तुझ्या चावली मला कशी वेदना घेता येतील? मग तुम्ही पाप करताय की पुण्य करताय? आम्हाला त्याच्याशी गरज नाही. आणून देताय. संसार सांभाळणं, आमचं उदरनिर्वाह करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही कसे आणताय ते आम्हाला माहित नाही. डोळे उघडले. बरं का? आला, साष्टांग नमस्कार घातला. आणि साष्टांग नमस्कार घातल्यानंतर, नारद मुनींना साष्टांग नमस्कार घातल्यानंतर हात जोडून वाल्या कोली विनंती करतोय, माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा, माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. आधी पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला. राम नामे नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. काय म्हणे? आता तुझ्या उद्धाराचा मार्ग एकच, भगवंताचं नामस्मरण कर. काय? राम 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 म्हणता येणार नाही. मग मरा पटकन म्हणता येईल, चालेल. मरा 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 राम झालं का? लगेच मरापासून सुरुवात केली. राम कधी झालं पत्ता लागला नाही. ऐका, उपराटे नाम जपतावाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे, ब्रह्मांडावरू ते. खऱ्या अर्थानं वाल्मिक म्हणून, वाल्या कोली म्हणून घातलेलं आसन, वाल्या कोली म्हणून घातलेलं आसन, अशी तपश्चर्या केली, असं भगवंताचं नामस्मरण केलं की त्या आसनातून उठताना वाल्मिक झाले, वाल्मिक झाले, वाल्मिक झाले. आम्ही देवपूजा त्यासाठीच करायची आहे. आम्ही देवाचं नामस्मरण त्यासाठीच करायचं. आम्ही हे धर्म कार्य, देव कार्य त्यासाठीच करायचं आहे, त्यासाठीच करायचं आहे. संसारामध्ये कार्य करत असताना संसारूपी साप आम्हाला डंक मारत असतो, चावा घेत असतो, त्याचं विष आम्हाला चढत असते. नको ते विचार, नको ती वासना, नको ती कर्म आम्हाला स्पर्श करत असतात. पण एकदा आम्ही आसन घातलं, वाल्या कोली म्हणून नामस्मरण करता करता, देवपूजा करता करता, ग्रंथ वाचन करता करता, आसनावरून उठताना
आमचं परिवर्तन झालं पाहिजे, वाल्मिकामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे. अवस्था आपोआप बदलत असतात, पण कर्म कोणाला सोडत नाहीत. मोदी कर्म कोणाला सोडत नाहीत. देवाधिकांनाही सोडलं नाही त्यांनी, ऋषी मुनींना सोडलं नाही त्यांनी. तुम्ही आम्ही कोण आहोत? ज्या इंद्रियांनी जी कर्म केली ना, त्याच इंद्रियाला ती फेडावी लागतात. व्यक्तीचं लांब राहिलं. जी व्यक्ती जी कर्म करते, दुसरं कोणी वाटेकरी नाही पापाला किंवा पुण्याला. आणि आमच्या मरणोत्तरचा प्रवास त्याच्यावर अवलंबून आहे. माऊली, आम्ही आयुष्यामध्ये जी कर्म करतोय ना, मरणोत्तरचा प्रवास त्याच्यावर अवलंबून आहे. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, प्रामाणिकपणे कार्य केलं, कबाड कष्ट केले, मेहनत केली, घाम गाळला. शेतकरी म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य केलं, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलांना सांभाळलं, आपल्या नातवंडांना सांभाळलं, आपल्या पतवंडांवर सुद्धा संस्कार करण्याचं कार्य बाबांना भाग्य लाभलं. अर्थात पतवंडांना सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं भाग्य बाबांना लाभलं. आणि मरणोत्तर जीवात्मा जो आहे, यमदूत 13 दिवस आपल्या दारात आणून ठेवत असतात. मरणोत्तरचा प्रवास सुरळीत व्हावा, चांगला व्हावा, व्यवस्थित व्हावा म्हणून या सगळ्या व्यवस्था आहेत. भजन असतील, हरिपाठ असेल, प्रवचन असतील, कीर्तन असतील. आमच्यातून जो माणूस निघून गेलेला आहे ना, त्यांचा त्या जीवात्म्याचा प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे व्हावा, पुण्य प्राप्त व्हावं, हरिनाम घडावं, भगवंताचं नामस्मरण घडावं म्हणून या सगळ्या क्रिया आम्ही करत असतो. ही सगळी कर्म आम्ही करत असतो. ज्ञानी असू द्या वा अज्ञानी असू द्या, एकदा एखादा माणूस निघून गेला की जीवात्म्याचा प्रवास 1 वर्षभर चालू असतो. यमलोकापर्यंत जाईपर्यंत 1 वर्षाचा कालावधी लागतो. प्रथम पुण्य स्मरणाच्या दिवशी त्या ठिकाणी त्याचा तो प्रवास पूर्ण होत असतो. ऐका, त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या प्रवासामध्ये 16 प्रकारची नगरं लागतात. अनेक प्रकारचं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे काय काय क्रिया कराव्या लागतात. जर तुमच्या गाठीला पाप असेल तर तुम्हाला सहकार्य होत नाही, पण पुण्य जर असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सहकार्य केलं जातंय. अशा प्रकारे तो प्रवास सुरू असताना तुम्ही आयुष्यामध्ये केलेली जी कर्म आहेत ती कर्म आपल्या वाट्याला येत असतात, ती कर्म आपल्याला सहकार्य करत असतात. आता आमच्या अवतीभोवती सर्वच आहेत. आमची मुलं आहेत, आमची बाई, आमचे आई वडील आहेत, आमचा भाऊ आहे, आमची बहीण आहे, आमचे शेजारी आहेत, आमचं कुटुंब आहे, आमचे मित्र आहेत, आमचे सगळे सोयरे सगळे आहेत. देहापुरते मर्यादित आहेत, देहापुरते मर्यादित आहेत. एकदा अंतरात्मा निघून गेला ना दादा, तुमचं नाव पण कोणी घेत नाही. घेतात का? अंतरात्मा निघून गेल्यानंतर नाव घेतात? मैतावर येणाऱ्यांची नावं घेतली जातात. तुकाराम दादा आले का? सखाराम दादा आले का? पांडुरंग दादा आले का? बालू दादा आले का? विठ्ठल दादा आले का? इथे असतील. असो, जो मेलाय, जो गेलाय, हॉस्पिटलमध्ये आहे, आला का नाही? बॉडी आली का? बॉडी आली, नाव पण घेत नाही. एकदा आणल्यानंतर मग घरातली सगळी पडतायत, सगळी रडतायत, सगळी असं अस्तव्यस्त करतायत. तेव्हा मग सगळे बोलतायत, कशाला बॉडीची आबल करताय? ठीक आहे, कशाला मातीची आबल करताय? माती गेल्यानंतर माती जिवंतपणे आम्ही स्मरणात ठेवत नाही, हे दुर्दैव आहे. काय महाभारतामध्ये यक्षप्रश्न नावाचं एक प्रकरण आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी धर्मराजा आणि सगळे भाऊ, धर्मराजाला तहान लागलेली आहे आणि भावांना सांगितलेलं आहे, जा पाणी घेऊन या. ज्या तळ्याजवळ गेलेले आहेत त्या तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्याच्या आधी त्या ठिकाणी आवाज येतोय, पहिले माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या तर तुम्हाला पाणी घेता येईल, अन्यथा पाण्याला स्पर्श केल्याबरोबर जीवनाला तुमच्या मुकावं लागेल, आयुष्याला मुकावं लागेल.
आवाजाकडे दुर्लक्ष केलं, विशेष विचार केला नाही आणि पाण्याला स्पर्श केला. त्याच ठिकाणी ते भाऊ गतप्राण झाले. बराच वेळ झाला भाऊ येत नाहीत म्हणून धर्मराजाने विचार केला, त्या ठिकाणी आले. पाहतात तर त्या ठिकाणी भावांची अवस्था काय झालेली आहे. पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात त्या ठिकाणाहून आवाज आला, हे राजा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. जर उत्तर दिली तर तुला पाणी पिता येईल, तुझे भाऊ तुला सुद्धा तसे जसे गेले तसे परत मिळतील. पण जर उत्तर दिलं नाही तर तुला सुद्धा प्राणाला मुकावं लागेल. अनेक प्रश्न आहेत माऊली त्या ठिकाणी, अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी एक विचारलेला प्रश्न, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? तो गेला, मी वाचलो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. काय आश्चर्यच आहे ना? तो गेला, मी वाचलो. आज वाचला दादा, उद्या वाचेल दादा, परवा वाचेल. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाचा मृत्यू हा 7 दिवसातच आहे. घाबरू नका. सोमवारी नाही मेला तर मंगळवारी, मंगळवारी नाही मेला तर बुधवारी, बुधवारी नाही मेला तर गुरुवारी, गुरुवारी नाही मेला तर शुक्रवारी, शुक्रवारी नाही मेला तर शनिवारी, शनिवारी नाही मेला तर रविवारी. 8वा दिवस तुमच्यासाठी कोणीही तयार करणार नाही. वारतेच, प्रहर त्याच, सकाळी नाही दुपारी, दुपारी नाही संध्याकाळी, संध्याकाळी नाही रात्री जावं लागणार आहे. आश्चर्य काय आहे माहितीये का? स्मशानभूमीत गेल्यानंतर माणूस विचार करतोय, माणसाच्या बरोबर काय येत आहे रे? काय येत आहे माणसाच्या बरोबर? काय या माणसाने काय काय केलं असेल? किती हाडाची काढ केली, रक्ताचं पानं केलं, किती धावपळ केली, स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही, स्वतःच्या मौजमजेचा विचार केला नाही. बिचाराने नुसती धावपळ 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 केली. शेवटी गेला रे, बिचारा गेला. काय गेलंय बरोबर माणसाच्या? स्मशानभूमी सोडली काय ये माझ्या मागल्या. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात माऊली, बरं का? त्याला स्मशान वैराग्य म्हणतात, तात्पुरतं वैराग्य. तो गेला, मी वाचलो, हे सगळ्यात मोठं भ्रम आहे. जावंच लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागेल. देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे? देह जाईल जाईल, याची काळ वा खाईल. खाणार आहे काळ, बर का? जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्हाला काही गोष्टी साध्य करायच्या आहेत. जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्हाला जो देव सांभाळतोय, जो देव आम्हाला सगळं काही कार्य करण्यासाठी बळ देतोय, सामर्थ्य देतोय, त्या देवाचा विचार आम्हाला करायचा आहे. त्या देवाची ओळख आम्हाला घ्यायची आहे. आम्ही कुठून आलेलो आहोत, काय करायचंय, कुठे जायचंय, याचा विचार आम्हाला करायचा आहे. बोधले महाराज ओळख करून देताना म्हणतात, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे पापा. आम्ही सावध होत नाहीत, हे दुर्दैव आहे. सावध होत नाहीत आम्ही, बरं का? किती प्रवचन श्रवण केली, किती ऐकलं म्हणजे आमच्यामध्ये बदल होईल. नेहमी आम्ही बोलत असतो माणसाच्या बरोबर, कोरगोट सुद्धा देत नाहीत, अर्थात काहीच देत नाहीत. आणि खरं आहे ना माऊली, चर्मचक्षुने जर बघितलं, क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा. चामड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर काय घेऊन आलोय आपण? कपडे पण नव्हते येताना, वस्त्र पण नव्हते येताना. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा. जाताना काय घेऊन जाणार आहेत आपण? जाताना काय घेऊन जाणार आहेत? मग अवस्था काय जीवनाची? 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दिवस येतात जातात, अनेक प्रकारच्या नोंदी असतात दिवसांच्या, पण मुख्य 2 दिवसांच्या नोंदी असतात. 2 दिवस. सहज माणूस बोलता बोलता पण बोलतो, माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा. ते 2 दिवस कोणतं? एक यायचा, एक जायचा, मधला सगळा पसारा.
जन्म आणि मृत्यू, जन्म तारीख, जन्माची नोंद आणि मृत्यूची नोंद, हे 2 दिवस, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे. आमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सत्य आहेत. त्या अनेक सत्य असलेल्या गोष्टींपैकी 1-2 गोष्टी म्हटल्यानंतर एक जन्म, एक मृत्यू. जन्म झालेला आहे, त्याला जावं लागणार आहे. जाण्याच्या आधी आम्हाला काय करायचं आहे? आयुष्य मधलं जे आहे ते किती असावं आमच्या हातात नाही, पण मधलं आयुष्य कसं असावं हे प्रत्येकाच्या हातात दिलेलं आहे. तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय म्हणतात माऊली? आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. ते जीवन, ते आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात दिलेलं आहे. आम्ही कसं जगावं ते आम्हाला कळलं पाहिजे. माणसाचं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे. कर्मातून भक्ती घडते, विचारातून भक्ती घडते. बरं का, आम्ही नको त्या गोष्टींमध्ये नको तिकडे अडकलोय म्हणून खरी भक्ती आम्हाला कळत नाही. काय वैराग्याची महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांनी जे कार्य केलं, चालत्या बोलत्या देवांना घडवण्याचं कार्य केलं, चालत्या बोलत्या मंदिरांना घडवण्याचं कार्य केलं. आणि संतांनी सांगितलेले, तुम्हाला देवाची जर सेवा करायची असेल तर पहिले देवलाला भजा, देवलाची सेवा करा. देऊल पूजिता पावे त्याला असं म्हटलेलं आहे. देव देवलामध्ये लपला. समाजामध्ये कार्य करत असताना ज्या अनिष्ट रूढी आहेत, ज्या अनिष्ट परंपरा आहेत, बद्ध झालेला जो माणूस आहे, गुलाम झालेला जो माणूस आहे, त्याला गुलामीतून मुक्त करण्याचं काम माझ्या जगद्गुरु तुकोबांनी केलं, माऊली ज्ञानोबांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं आध्यात्मिक विचार करत असताना पहिला जातीभेद जर कोणी नष्ट केला असेल तर माझ्या माऊलींनी, माऊली ज्ञानोबांनी 18 पगड जातीची माणसं एकत्र केली. त्या वेळेला ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, मंदिरामध्ये जाऊ दिलं नव्हतं, जाऊ दिलं जात नव्हतं, त्यांच्यासाठी माऊलींनी नामदेव महाराजांना सांगून आणि वालवंटामध्ये अर्थात चंद्रभागेच्या काठावर त्या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात केली. आणि अनेक प्रकारची माणसं त्या ठिकाणी समकालीन असणारे संत अर्थात सावता महाराज असतील, चोखा महाराज असतील, कान्होपात्रा महाराज असतील, त्याप्रमाणे जनाबाई, मुक्ताबाई, त्याप्रमाणे अगदी जर पाहायला गेलं तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान, त्याप्रमाणे गोरोबा काका, असे अनेक संत. आणि त्या ठिकाणी संत सगळे मांदियाळी जमली गेली. ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता ना, त्यांच्यासाठी पांडुरंग परमात्मा स्वतः मंदिर सोडून त्या कीर्तनामध्ये नाचतायत, बेधुंद नाचतायत. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. 18 पगड जातीची माणसं एकत्र करून प्रत्येक साधूला, प्रत्येक संताला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडवून देण्याचं कार्य माऊलींनी केलं, माऊली ज्ञानोबांनी केलं. परमार्थ करत असताना जर जो जातीभेद आम्हाला स्पर्श करत असेल तर आम्हाला काहीच कळलं नाही. रोज ज्या गाथेला आम्ही माथा टेकतोय ना, ती गाथा एकदा तरी माथ्यात गेली पाहिजे. परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. अनिष्ट प्रथा आहेत त्या नष्ट करण्याचं कार्य जगद्गुरु तुकोबांनी केलं, म्हणून तुकोबांना विरोध झाला. तुकोबांना गुलामी आवडत नव्हती, गुलामी आवडत नव्हती तुकोबांना. आम्ही कोणाचे गुलाम आहोत, आम्ही कशा पद्धतीने गुलाम आहोत, आम्ही गुलामगिरी कशा प्रकारे करतोय, हे सगळं जगद्गुरु तुकोबांनी त्यांच्या कीर्तनातून सांगण्याचा प्रयत्न केला, ते प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून काहींना त्यांचे धंदे बंद होण्याची भीती वाटली आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांना विरोध केला, कीर्तनात मारण्याचा प्रयत्न केला. तेच जगद्गुरु तुकोबांनी अभंगाच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला, गाथा बुडवली, तुकोबांची गाथा बुडवली. त्यावेळेला समाज कमी होता, तुकोबांच्या मागे, म्हणून मारण्याची हिंमत झाली आणि गाथा बोलवण्याची हिंमत झाली. आज तुमच्यासारखा समाज आमच्या सारख्यांच्या मागे आहे. गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल ना, गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल तर गाथेच्या एक एक अभंगाचा अभ्यास करा, तुकोबांचं चरित्र वाचा, माऊलींचं चरित्र वाचा, शांती ब्रह्मनाथ महाराजांचं चरित्र वाचा, संत शिरोमणी गोरोबा काका बघा.
अनुभवा जनाबाई मुक्ताबाई कान्होपात्रा वाचा. गुलामीतून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. गुलामीतून मुक्त